जय भीम. सध्या लग्न सराई खूप जोरदार चालू आहे. विशेषतः आपल्या बौद्धांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्हाला असलेली अत्यंत घाण सवय, अत्यंत वाईट सवय म्हणजे आमची लग्न वेळेमध्ये न लावणं. मी एक गोष्ट प्रकर्षानं बोलतो. मी कालही एका विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित होतो. 12:30चं लग्न, 1:30 वाजला, 1:45 झाले, 2 झाले, तेव्हा कुठे वर पक्ष आणि वराचं संस्कार मंचावर आगमन झालं. तब्बल आम्ही दुपारची लग्न ठेवून देखील आम्ही एक ठराविक वेळ देतो आणि त्या वेळेमध्ये आमची सर्व नातेवाईक मंडळी, आमची पाहुणे मंडळी, अन्य समाजातली मंडळी उपस्थित राहतात आणि आम्ही तिथे एवढं घाण प्रदर्शन करतो एका वेळेच्या बाबतीमध्ये. बघा, याचं मला तरी मुख्यत्व कारण असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना वाचणारा समाज अपेक्षित होता. सत्य वाचा आणि सत्याचा प्रचार आणि प्रसार करा. पण अगदी त्याच्या उलट आमच्या समाजामध्ये बघायला मिळतं. आमच्या समाजामध्ये वाचणाऱ्यापेक्षा नाचणारा जास्त माणूस तयार झाला आणि याचे परिणाम आमच्यावर असे झाले की आम्ही लग्नाच्या आदल्या रात्री म्हणजे हळदीच्या कार्यक्रमांना फार पहाटेपर्यंत नाचतो. 12 वाजेपर्यंत आमच्या तयाऱ्या होत नाही आणि त्याच्यानंतर लग्नाच्या कार्यक्रमा ठिकाणी म्हणजे वर पक्षाला वधू पक्षाकडे जायचं असेल तर आम्ही बिलकुल वेळेमध्ये पोचत नाही. का तर याचं मला तरी असं वाटतं की त्यांना गांभीर्य नाही. आम्ही ज्या वेळेमध्ये कार्यक्रम केलो पाहिजे त्याच्याबद्दलचं थोडंही त्यांना ज्ञान नाही. एक तर वेळेला महत्व देत नाही. ही माणसं फुले, शाहू आणि आंबेडकरांचं नाव घेतात. भगवान बुद्धाच्या धम्मानुसार कार्यक्रमांचं आयोजन करतात. बौद्धाचार्यांना आमंत्रित केलं जातं. बौद्धाचार्य तुमच्या दिलेल्या अर्धा तास आधी वेळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात. तरी देखील ह्या मंडळींचा कोणत्याही प्रकारची उपस्थिती किंवा वेळेला महत्व देण्याचं कोणतंही कारण त्यांच्या माध्यमातून दिसत नाही. अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि समाजातल्या चळवळीतल्या प्रत्येक माणसानं ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. वेळेवर आपलं कार्य झालं पाहिजे. ही फक्त बौद्धाचार्याची जबाबदारी नाही. बौद्धाचार्य तुमच्यावर दंडात्मक कारवाई करतील, तुम्हाला माफी मागायला लावतील, तुमचं कारण घेतील, पण तरी देखील जी वेळ वाया जाते, जी वेळ फुकट जाते ती पुन्हा आपण घेऊ शकत नाही, मागू शकत नाही. चळवळीतला एक एक मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रातील वर पक्षाकडील असू द्या, वधू पक्षाकडील असू द्या, सर्वांनी आधीच आपल्या माणसांना कल्पना द्या की बाबा दिलेल्या वेळेच्या वेळेमध्येच कसं आपल्या पद्धतीनं आपलं विवाह कार्य असेल किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असेल तो संपन्न होईल. याच्याकडे कृपया आपण कटाक्षानं प्रत्येकाने लक्ष देण्याची जबाबदारी आहे. प्रत्येकाने वेळेच्या बाबतीमध्ये गांभीर्य ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच आपला बौद्ध समाज एक आदर्शवत समाज खऱ्या अर्थानं निर्माण होऊ शकेल. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा शिस्तबद्ध समाज निर्माण होणं खूप आवश्यक आहे. अगदी मी कालचा प्रसंग सांगतो की कालच्या एका विवाह सोहळ्याला 12:30ची वेळ होती आणि तो विवाह सोहळा 2:30 वाजता संपन्न होतो. पण त्या ठिकाणी मी भरपूर रागावलो. तिथे दंडात्मक कारवाई केली. तिथे त्यांना माफी आणि कारणही सांगायला सांगितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मंचाच्या खाली उतरलो मला अन्य समाजातली म्हणजे विशेषतः बौद्धेतर बौद्धांच्या व्यतिरिक्त अन्य समाजातली मंडळी प्रत्यक्ष येऊन भेटली आणि त्यांनी अभिनंदन केलं की गुरुजी आम्हाला ही गोष्ट खूप छान वाटली की काहीतरी शासन झालं पाहिजे किंवा अशा पद्धतीची शिस्त असली पाहिजे. त्यांच्यावर नक्कीच एक इम्प्रेशन चांगलं पडलं आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मानुसार अनुशासन असणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर वेळेला खूप महत्व देत होते. बाबासाहेब आंबेडकर शिस्तबद्ध समाजाची निर्मिती करण्यासाठी खूप आग्रही होते आणि आपण भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जर अनुयायी असू तर आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण वेळेला महत्व देणं खूप महत्वाचं आहे. तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू. इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.